सकाळी 11 वाजल्यापासून ओंकार शुगर युनिट नंबर 6 म्हैसगाव या ठिकाणी बसलेलो आहे आणि आम्ही 1 तारखेला निवेदन दिलेलं होतं. 1 तारखेच्या आधी आम्ही 25 मार्चला 10 मार्चला एक निवेदन दिलेलं होतं. त्यात आम्ही असं त्यांना निवेदनात म्हणलं होतं की बाबा 25 मार्च पर्यंत तुम्ही आमची बिलं जमा करावी. ते होय म्हणले. त्यानंतर 25 मार्च गेला पुन्हा आम्ही 1 एप्रिलला आलो. 1 एप्रिलला आल्यानंतर आम्ही 1 एप्रिलला पुन्हा एक निवेदन दिलं की बाबा तुम्ही 8 तारखेपर्यंत आमची शेतकऱ्यांची जी बिलं आहेत ती जमा करा. निवेदन दिलं. त्यानंतर 8 दिवस गेलेले आहेत आणि आता आज 9 तारीख आहे. मग 9 तारखेला आम्ही त्यांना निवेदन दिलं की बाबा आम्ही जर आमची 8 तारखेपर्यंत बिलं नाही जमा झाली तर आम्ही 9 तारखेला येऊन ऑफिस बंद करणार आहे असं निवेदन दिलेलं होतं. तर आम्ही सकाळी 11 वाजता आलेलो आहे इथं. सकाळी 11 वाजता येऊन ऑफिस बंद केलेलं आहे. सर्व कारखाना स्टॉक वगैरे आतमध्ये आहे. पण आता सकाळी 11 वाजल्यापासून आता 5 वाजलेले आहेत पण अद्यापपर्यंत काही कारवाई झालेली नाही. आणि तुम्ही आता शेतकऱ्यांना विचारा कोणाच्या काय 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 अडचणी आहेत ती याच्या बिलं लवकर न भेटलेल्या. आता 3 महिने झाले कारखाना सुरू कारखाना बंद पडून. फेब्रुवारी 10च्या आसपास म्हणले की बाबा मार्च एंड आलाय. त्यांनी मार्च एंडच्या नावाखाली फेब्रुवारी घालवला. मार्च आहे म्हणले आता मार्च एंड मध्ये बिल जमा होणार नाही की टाइम लागेल. अख्खा मार्च गेला. आता मार्च जाऊन पुन्हा एप्रिल मध्ये 10 दिवस गेलेले आहेत पण अद्याप काही शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले नाहीत आणि सर्व शेतकरी अडचणीत आहेत. कुणाचं दवाखान्यात कुणाच्या वडिलांचं ऑपरेशन आहे, कुणाच्या ऍक्सिडेंट झालेले आहेत. काय 2 महिन्यापूर्वी आम्ही अर्ज केलेलं होतं की बाबा आम्हाला निदान ही तर द्या, ऍडव्हान्स पेमेंट तर द्या. तर 2 ते 2.5 महिने झालं त्यांनी 1 रुपया दिलेला नाही ऍडव्हान्स पेमेंट मध्ये सुद्धा. आणि शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी खूप अडचणीत आहे. आज खत घ्यायचं म्हणलं तर दुकानदार आपल्याला दारात उभा करणार नाही शेतकऱ्याला. का तर त्याचं पहिल्याच वर्षीचे पैसे दिलेले नाहीत. आता दुसरं वर्ष ऊसाचं तुटून सुरू होऊन त्याला 3-4 महिने झाला आणि 1 रुपया दिलेला नाही. तर आता तुम्ही शेतकऱ्याला विचारा कोणाची काय कशा अडचणी आहेत ते तुम्ही स्वतःच बघा. बोला. शासनाच्या नियमाप्रमाणे ऊस गेल्यापासून 14 दिवसात बिल देणं अपेक्षित असते. अद्याप 3 महिने झाले बिल दिलेले नाही. आमचं पूर्ण पैसे हे व्याजासहित द्यावं लागते यांना, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.